नमस्कार मित्रांनो, धरतीपुत्र यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महिलांना किती पैसे मिळणार ची माहिती आज आपण पाहणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता सरकार तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात पाठवणार आहे. या निधी हस्तांतरणाला उद्यापासून सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. पण अनेक लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम आहे की नेमके किती पैसे ते त्यांच्या खात्यात येणार आहेत. काहींना वाटते फक्त 1,500 रुपये, तर काहींना 4,500 जमा होतील. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आता सरकार तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात पाठवणार आहे. या निधी हस्तांतरणाला उद्यापासून सुरुवात असल्याची माहिती आहे. पण अनेक लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम आहे की नेमके किती पैसे त्यांच्या खात्यात येणार आहेत. काहींना वाटतंय फक्त 1,500 रुपये, तर काहींना 4,500 जमा होतील. त्यामुळे नेमक्या कोणत्या महिलांच्या खात्यात किती पैसे जमा होणार आहेत हे जाणून घेऊयात. तर लाडक्या बहिणींच्या खात्यात येत्या 17 ते 20 सप्टेंबर दरम्यान तिसरा हप्ता जमणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे महिलांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण कुणाच्या खात्यात किती पैसे जमा होणार आहेत हे जाणून घेऊयात. आता ज्या महिलांनी 31 जुलै आधी अर्ज भरले होते आणि त्यांचे अर्ज देखील मंजूर झाले होते, त्या महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनच्या दिवशी ओवाळणी म्हणून 4,500 रुपये जमा झाले होते. या योजनेत दरमहा 1,500 रुपये दिले जातात. पण या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांचे एकत्रित 4,500 रुपये देण्यात आले होते. आता ऑगस्टपर्यंतचा निधी या महिलांना मिळाला होता. आता उरला फक्त चालू असलेला सप्टेंबर महिना. त्यामुळे या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये जमा होणार आहेत. मग 3,500 कुणाला मिळणार? ज्या महिलांना 31 जुलै आधी अर्ज भरता आले नव्हते, तसेच अर्ज भरून देखील मंजूर झाले नव्हते, असे महिलांच्या खात्यात हे 4,500 जमा होणार आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्यांचे पैसे हे जमा होणार आहेत. त्यामुळे ज्या महिलांचा अर्ज मंजूर होऊन खात्यात 1ही रुपया आला नाही, अशा महिलांच्या खात्यात 4,500 रुपये जमा होणार आहेत. या महिलांना सप्टेंबरपासून लाभ मिळणार आहे. राज्य सरकारने अर्ज करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. पण 1 सप्टेंबरनंतर लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचाच लाभ मिळणार आहे. आता यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे, असे अदिती तटकरे यांनी सांगितले होते. आता अंगणवाडी सेविकांना अर्ज मंजूर करणार असून नवीन अर्ज भरणाऱ्या महिलांना अंगणवाडी सेविकाकडून अर्ज मंजूर करून घ्यावा लागणार आहे. दरम्यान काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. एका व्यक्तीनं त्याच्याच पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचे प्रकरण समोर आले होते. संबंधित व्यक्ती पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार टाळता यावेत यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचलल्याचं समोर आलेलं आहे. धन्यवाद.